नमस्कार मंडळी. आज आपण आलोय अहमदनगरमध्ये एका ऐतिहासिक ठिकाणी ज्याचं नाव आहे चांदबिबी महाल, पण खरं नाव आहे सलाबत खान यांचं मकबरा. चला तर मग या महालाचा इतिहास आणि सौंदर्य बघूया. हे महाल अहमदनगर शहरापासून काही अंतरावर एका उंच टेकडीवर आहे. हा महाल चांदबिबी दख्खन प्रदेशातील एक शूर राणी आणि राज्यपालक होती. तिची ही कबर आहे. चांदबिबी ही अहमदनगरची हुसेन निजाम शाह यांची कन्या होती. तिने विजापूर सल्तनतची रेजेंट म्हणूनही काम केले. तिने अनेक लढायांमध्ये शौर्य गाजवले आणि अहमदनगर सल्तनतचे संरक्षण केले. हा महाल निजामशाही स्थापत्यकलेचे एक उत्तम उदाहरण आहे. या इमारतीची रचना नेहमीच्या चौकोनी थडग्यांपेक्षा वेगळी आहे. अहमदनगर शहरापासून पूर्वेला 10 किलोमीटर दूर अहमदनगर पाथर्डी रस्त्यावर 900 फूट उंचीच्या शाह डोंगरावर चांदबिबीची महाल या नावाने ओळखली जाणारी ही अष्टकोनी वस्तू आहे. या वस्तूला चांदबिबीचा महाल म्हणत असले तरी दुसऱ्या सलाबत खानची कबर आहे. दुसरा सलाबत खान हा चौथा निजाम मुर्तजा यांचा वजीर होता. मुर्तजाने त्याच्या चंगीज खान या वजीराला संशयावरून मृत्यूदंड दिला आणि त्याच्या जागी 1569 मध्ये सलाबत खानची नेमणूक केली होती. त्या दुसऱ्या सलाबत खानचे अहमदनगर शहरात खापरी नाळातून पाणी आणले. या कबरीला 4 मार्च इसवी सन 1909 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले होते. अशा प्रकारे चांदबिबी महाल केवळ एका राणीची कबर नसून ही भारतीय स्थापत्यकलेचा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक भाग आहे.